सरकारकडून शेतकऱ्यांना मिळत असलेल्या हीन वागणुकीबद्दल बोलत शेतकरी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष कालिदास आपटे यांनी सरकारवर निशाणा साधलाय। शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव देणार असं 2014चं आश्वासन सरकारने पाळलं नसून उलट निर्यात बंदी करून शेतकऱ्यांना अडचणीत आणलंय। भाव नसल्याने 2-3 वर्षांपासून सोयाबीन आणि कापूस शेतकऱ्यांकडे पडून आहे। या सरकारने सगळीकडून शेतकऱ्यांची गळचेपी केल्याचं सांगत शेतकरी आणि सुजाण मतदारांनी 2024च्या लोकसभा निवडणुकीत आपलं मत या सर्व प्रश्नांचं गांभीर्य लक्षात ठेवून करावं असं आवाहन शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष कालिदास आपटे यांनी न्यूज अनकटशी बोलताना केलाय। वाजून आपण देशाचं काय भवितव्य करीत आहोत हा प्रश्न या निवडणुकीच्या दृष्टीने समोर आला पाहिजे। तसंच आज जर बघितलं तर गावागावामधून अजून 2 वर्ष झालं 3 वर्ष झालं सोयाबीन विक्री अजून शेतकऱ्यांनी केलेली नाही। कापूस घरामध्ये शेतकऱ्यांच्या पडू नये, इतर शेतीमालाची पण हीच परिस्थिती आहे आणि शेतीमालाला निर्यात बंदी करून सातत्यानं भाव पाडण्याचा जो काँग्रेसचा कार्यक्रम होता तोच कार्यक्रम नरेंद्र मोदी सरकारनं मागील 10 वर्षामध्ये राबविलेला आपल्याला दिसतो। या सगळ्या परिस्थितीमध्ये आज शेतकऱ्यांनी आपल्या स्वतःच्या कुटुंबाकडे लक्ष द्यावं आणि कुटुंबामध्ये 2 रुपये जर का यायचे असतील तर शेतीमालाची निर्यात बंदी कायमस्वरूपी रद्द झाली पाहिजे। GST सर्व ग्राहक म्हणून ज्यावेळेस का शेतकरी रासायनिक खते घेतो, ट्रॅक्टर घेतो, इतर सगळं जे काही शेतीला लागणारे अवजारे घेतो त्यावेळेस वस्तू घेतल्या जातात त्यावेळेस आपण GST भरून ह्या सगळ्या वस्तू घेत आहोत आणि दुर्दैवानं शेतीमाल विकताना मात्र शेतकऱ्यांना GST घेण्याची सवलत या कायद्यामध्ये मिळालेली नाही। याकडेही गंभीरपणे सगळ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे आणि हे देश पातळीवरचे मुद्दे आपण लक्षात घेतले तर याचा विचार करूनच सर्व संबंध शेतकऱ्यांनी मतदान करण्याची गरज आहे असं मला वाटतंय। धन्यवाद।